नमस्कार मित्रांनो. दिवाळीचे फटाके बंदी असली तरी सगळेजण फोडतात. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पनी पण दिवाळीचे फटाके फोडले आणि फटाके असे फोडले की त्याची आग थेट ढाक्यामध्ये लागली. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताच बांगलादेशमध्ये हिंदूंवर आणि अन्य अल्पसंख्याकांवर, ख्रिस्ती धर्मियांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होत आहेत, त्यांची दुकानं आणि हे सगळं हिंसक जमावाकडनं लुटलं जात आहे आणि बांगलादेशमध्ये अनागोंदीचा कारभार चालू आहे. मी जर अध्यक्ष असतो तर असला प्रकार झाला नसता. कमला हॅरिस आणि जो बायडन यांच्या काळात अमेरिकेतल्या हिंदूंकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं. केवळ हिंदूंकडेच नाही तर इस्रायल आणि युक्रेनच्या बाबतीतही त्यांनी जो घोळ घालून ठेवलेला आहे आणि देशाच्या दक्षिण भागात सीमेवरही त्यांनी जो सगळा गोंधळ घातलेला आहे. पण आमचं सरकार येणार आहे आणि आम्ही पुन्हा एकदा अमेरिकेला ग्रेट मागा ज्याला म्हणतात, मेक अमेरिका ग्रेट अगेन, आणि आम्ही ताकदीच्या द्वारे, शक्तीच्या द्वारे शांतता प्रस्थापित करणार आहोत. हे विधान महत्त्वाचं आहे. अहिंसेचा नाव घेतलेलं नाही आहे. जो ताकदवान असतो तोच शांतता प्रस्थापित करू शकतो. जो अहिंसक असतो तो मार खाण्याशिवाय काही करू शकत नाही. पुढे डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, अमेरिकन हिंदूंवर जो अतिडाव्या मंडळींचा आणि जो धर्मविरोधी स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या व्यक्ती त्यांच्याकडनं, गटांकडनं जे हल्ले होत आहेत त्याचाही आम्ही प्रतिकार करू हिंदूंच्या संरक्षणासाठी. कारण हा विषयही खूप मोठा आहे, त्याच्याकडे मी येणारच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताबरोबर आणि माझे चांगले मित्र असलेल्या नरेंद्र मोदींबरोबरची भागीदारी आम्ही अधिक सशक्त करू. कमला हॅरिसला पुढे त्यांनी म्हटले की कमला हॅरिस तुमच्या उद्योगधंद्यांवर अधिक कर लावून ते उद्ध्वस्त करेल. या उलट मी तुमचे कर कमी करीन. हेही अर्थात जे भारतीय आणि हिंदू, खास करून गुजराती लोक आहेत, पंजाबी लोक आहेत, ज्यांचे छोटे छोटे धंदे आहेत, त्यांच्याबद्दल हे विधान आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात की हॅपी दिवाळी टू ऑल. आय होप द फेस्टिवल ऑफ लाईट्स लीड्स द विक्ट्री ऑफ गुड ओव्हर इव्हिल. कमला हॅरिस यांनी ही दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या व्हाईट हाऊसमध्ये व्हाईट हाऊसमध्ये जो बायडन यांनी दिवाळी साजरी केली तेव्हा त्या उपस्थित होत्या. आतापर्यंत त्याही आपल्या घरी दिवाळी साजरा करायच्या, यावेळेला त्या प्रचारात असल्यामुळे दिवाळी साजरी करू शकल्या नाहीत. त्यांच्या घरावर रोषणाई करण्यात आलेली आहे, पण मला तरी ती रोषणाई दिवाळीची कमी आणि अमेरिकेत जे LGBTQ समलैंगिक वगैरे सगळ्या लोकांचं जे रंगीबेरंगी सप्तरंगी जो त्यांचं एक हे असतं, तशा प्रकारची ती रोषणाई जास्त वाटली. ठीक आहे, ज्याचं काय. पण सांगायचा मुद्दा हा की डोनाल्ड ट्रम्प यांनी असं ट्विट करणं फार महत्त्वाचं आहे. याचं कारण म्हणजे आत्तापर्यंत अमेरिकेमध्ये भारतीय लोक फारसं मतदानच करत नाहीत. कारण पासपोर्ट अमेरिकेचा हवा असतो पण मन भारतात अडकलेलं असतं. जेमतेम 15-20% लोक मतदान करतात, तेवढेही करतात की नाही माहिती नाही. आणि त्याच्यातही 80% लोक डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करतात. याचं कारण म्हणजे पारंपरिकरित्या किंवा गेल्या काही दशकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा कल हा, ज्याला इव्हांजेलिकल ख्रिश्चन आणि रेडनेक्स जसे थोडेसे वंशवादी लोक आहेत त्यांच्याकडे तो जास्त गेला होता. आणि या लोकांकडनं अमेरिकेत भिन्नवर्णीय जे कृष्णवर्णीय आहेत, स्पॅनिश आहेत, भारतीय आहेत, आशियाई लोक आहेत, त्यांच्याविरुद्ध हिंसाचार करणं, त्यांच्या प्रार्थनास्थळांवर ग्राफिटी काढणं किंवा काहीतरी विटंबना करणं किंवा उघड जाऊन ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणं, या सगळ्या गोष्टींशी हे लोक संबंधित होते. आणि रिपब्लिकन पक्षाचे हे सगळे लोक जवळचे मतदार असल्यामुळे अमेरिकेत ज्यू असो, हिंदू असो किंवा अन्य अल्पसंख्याक मुसलमान असो, हे मुख्यतः डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करतात. अर्थात हे लोकही, भारतीय लोक अमेरिकेत जे स्थायिक झालेले आहेत ते मुख्यतः किनाऱ्यावरच्या राज्यामध्ये, कॅलिफोर्निया असेल किंवा मग न्यूयॉर्क, न्यूजर्सी, या सगळ्या भागांमध्ये ते जास्त संख्येने आहेत.
आणि त्यामुळे देखील तिथली जनता जशी मतदान करते तसं हे लोकही मतदान करतात. ॲबॉर्शन आणि धार्मिक स्वातंत्र्य वगैरे हे मुद्दे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असतात. आता जी परिस्थिती बदलते त्यात डोनाल्ड ट्रम्प त्याला बदलण्यात एक मोठा फॅक्टर आहेत, कारणीभूत आहेत. याचं कारण म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा जनाधार हा सातत्याने आटत चालला होता. डेमोक्रॅटिक पक्ष हा मुख्यतः मायावतींच्या सर्वजन समाजासारखं रेनबो कोलिशन सप्तरंगी मतदार त्यांचे होते. रिपब्लिकन पक्षाचे मतदार मुख्य हे श्वेतवर्णीय, अँग्लो सॅक्सन आणि इव्हांजेलिकल ख्रिश्चन, श्रीमंत, उद्योगपती वगैरे असे सगळे होते. पण त्याच्यातही जे नवीन हायटेक क्षेत्र आहे त्याच्यातले लोक डेमोक्रॅटिक पक्षाकडे त्यांचा कल होता. अमेरिकेत हिंदू समाज हा आता ज्यू लोकांच्या बरोबरीला आलेला आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत अमेरिकन हिंदूंनी अमेरिकेतल्या ज्यूंनाही मागे टाकलेलं आहे. पण राजकीयदृष्ट्या अजूनही अमेरिकन हिंदू कच्चे आहेत. यहुदी समाजाने अमेरिकेमध्ये जशा स्वतःच्या संस्था स्थापन केलेल्या आहेत, एपॅक असेल किंवा जे स्ट्रीट असेल, आणि त्याच्या माध्यमातून ते अमेरिकेचं राजकारण असो किंवा इस्रायलचं संरक्षण असो त्याच्यासाठी आपली भूमिका बजावतात. तसा प्रयत्न भारतीय संघटना, हिंदू संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने तिथे तयार झालेल्या संघटना, हिंदू स्वयंसेवक संघ असेल, गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहेत, अनेक दशकं प्रयत्न करत आहेत. पण आता त्याला थोडंसं यश मिळायला लागलं आहे. पहिले जे भारतीय लोक अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले ते मुख्यतः तमिळ, बंगाली, मल्याळी असे इंग्लिश स्पीकिंग, म्हणजे नेहरूंसारखे चेहरा, त्वचा चॉकलेटी ब्राऊन पण मनातनं साहेब गोरे, आणि त्यामुळे त्यांना अमेरिकेचं खास आकर्षण असायचं. आणि त्यामुळे आपली संस्कृती, आपला धर्म, आपला विचार याच्यापेक्षा अमेरिकन विचार त्यांनी अधिक आपलासा केला. पण मधल्या काळात जे भारतीय लोक जायला लागले ते देशीच राहिलेले. त्याच्यामध्ये मुख्यतः गुजराती असतील, पंजाबी असतील, आता आंध्रचे लोक मोठ्या संख्येने जातात. आणि आता संख्याही भरपूर वाढल्यामुळे आपल्या पद्धतीने जगणं, आपल्या विचारांचं पालन करणं हे लोकांनाही शक्य झालं. नाही तर आधी तुम्ही 100 त्यांचे आणि 5 आपले असतील तर तुम्ही मिसळून जायचात. पण आता भारतीय लोकांची वेगवेगळी इलाखे तयार झालेत, नेबरहुड्स तयार झालेत, आणि त्यामुळे आपापल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करणं देखील शक्य झालेलं आहे. आता प्रश्न आहे की याला राजकीय ताकद कशी द्यायची आणि याचा कल कुठे न्यायचा. कारण डेमोक्रॅटिक पक्ष, जरी भारतीय लोक डेमोक्रॅटिक पक्षाला खूप वर्ष मतदान करत असले तरी डेमोक्रॅटिक पक्ष गेल्या काही वर्षांमध्ये हा खूप जास्त मुस्लिम धार्जिणा झालेला आहे. ते मुस्लिम धार्जिणा होता त्यांनी अगदी इस्रायल विरोधी उघडपणे त्याच्यात गाझा युद्धात तर खूप मोठी त्याची एक हा भाग सगळ्यांच्या समोर आला. दुसरीकडे गरिबांच्या नावाखाली जे खास करून लोक आफ्रिकन अमेरिकन आहेत किंवा हिस्पॅनिक बेकायदेशीर लोक घुसलेले आहेत, त्यांचं एवढं समर्थन करायचं, चोऱ्यामाऱ्यांचं समर्थन करायचं की जे भारतीय लोक तिथे छोटी छोटी दुकानं, हॉटेलं चालू टाकून आहेत त्यांना याचा खूप त्रास होतो. कारण कोणतरी तुमच्या दुकानात घुसतं, काहीतरी चोरून घेऊन जातं आणि पोलीस कारवाईच करत नाहीत. कोणीतरी म्हटलं की कोणीतरी त्या सगळ्या दुकानातल्या वस्तूंच्या किमतीच $99 वगैरे केलेत आणि मग काउंटरवर गेलं की डिस्काउंट देतात वगैरे. पण हा सांगायचा मुद्दा नाही. मुद्दा आहे की भारतीय लोकांना आता हा उपद्रव जाणवायला लागला आहे. नंतर इकडचे जे पुरोगामी लोक राहुल गांधींसारखे तिकडे जाऊन आगी लावायचा प्रयत्न करतात भारताबद्दल, आणि तिथेही अमेरिकेत आगी लावायचा प्रयत्न करतात. या लोकांनी अमेरिकेत आता हिंदू लोकांना त्रास द्यायला जातीचा फॅक्टर पुढे आणायला सुरुवात केलेली आहे. अमेरिकेत गेलेले लोक, त्यांची संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या तुम्ही बघा 33 कोटीपैकी 40-45 लाख 50 लाख असेल. ते किती आहे? समजा 1.5% आहे. आणि त्याच्यात आता हिंदू समाजात जातपात आहे. आणि मग त्याच्यामध्ये कोणीतरी तक्रार केली, म्हणजे एका भारतीय माणसाने दुसऱ्या भारतीय माणसाबद्दल तक्रार केली की यांनी मला जातीयवाचक शिवी दिली, तर त्या माणसावर कारवाई होऊ शकते. किंवा असं म्हणजे याला ॲट्रॉसिटीसारखे कायदे जसे इकडे आहेत तसे अमेरिकेत भारतीय समाजात अमेरिकन लोकांना हे काही कळतच नाही. पण या कायद्यांचा वापर करून, या नियमांचा वापर करून भारतीयांमध्ये फूट पडायची, हिंदूंना बदनाम करायचं, या खूप मोहिमा खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झालेत. आणि याच्यामध्ये अनेक विचारवंत, याच्यामध्ये काय म्हणतात, हिंदुत्व ही फॅसिस्ट विचारधारा आहे, या अशा प्रकारचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जाऊ लागले. याचा त्रास भारतीय लोकांना व्हायला लागलेला आहे. मुद्दा असा आहे की पण ते रिपब्लिकन पक्षाला मतदान करावं का नाही याबाबत मात्र साशंक होतं. म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाबद्दल हळूहळू त्यांच्या मनात एक
तीव्र नापसंती व्यक्त होत आहे, कारण हे अशा प्रकारचे सगळे चाळे आहेत हे डेमोक्रॅटिक पक्षाची प्रोग्रेसिव्ह विंग खूप आघाडीवर असते. पण रिपब्लिकन पक्षाला मतदान करावं का नाही, आणि त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे वेगळे दिसतात, कारण डोनाल्ड ट्रम्प हे मूळचे स्वतः डेमोक्रॅट आहेत, हे न्यूयॉर्कचे आहेत, आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यावर असा काही पगडा नाही, ते या तिथल्या लोकांना दाखवायला धार्मिक झालेले आहेत. दुसरी गोष्ट, त्यांनी रिपब्लिकन पक्षाचं एक कॅरेक्टर आहे, नेचर आहे, स्वभाव आहे, तो बदलायला सुरुवात केलेली आहे, आणि त्यामुळेच त्यांनी आत्ता उपाध्यक्षपदी JD व्हान्स सारखा उमेदवार दिला, जो धार्मिक बॅकग्राऊंडचा नाही. स्वतः ट्रम्पला काही धर्माचं काही फारसं देणं घेणं नाही. आता प्रचारासाठी ते फॅमिली बिमिली व्हॅल्यू वगैरे सगळं बोलतात, पण फार त्यांना काही धर्माचं देणं घेणं नाही आहे. पण त्यांनी माईक पेन्सच्या ऐवजी JD व्हान्स, माईक पेन्स एकदम कर्मठ ख्रिश्चन इव्हांजेलिकल हे होते, आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्पला विरोध केला, म्हणून त्यांनी JD व्हान्सला घेतला. म्हणजे आता ट्रम्पनी आता जो इव्हांजेलिकल ख्रिस्ती मतदार आहे त्याच्यापासून दूर जाऊन, कारण यांची मतं आपल्याला मिळणार आहे ते त्यांना माहिती आहे, पण त्यांच्या वेड्या भूमिकांना पाठिंबा न देता आता ज्यू असतील, हिंदू असतील, यांना जवळ करण्यास अमेरिकेतला जो मिडल क्लास, अपर मिडल क्लास आहे त्याला जवळ करायला सुरुवात केलेली आहे. हे करता करता हिंदूंना अमेरिकेत जो त्रास सहन करावा लागतो, एकीकडे जसे म्हटलं की जातीच्या आधारावर सहन करावा लागतो, दुसरीकडे अमेरिकेतल्या विद्यापीठामध्ये सामाजिक न्यायाच्या नावावर आशियाई विद्यार्थ्यांना फक्त 19% जागा आहे. 19%मध्ये तुमचे हिंदू पण येतात, म्हणजे भारतीय लोक येतात, कोरियन लोक येतात, जपानी लोक येतात, ज्यू लोकही त्याच्यामध्ये येऊ शकतात, इस्रायल जर आशियात धरला तर, फिलिपिनो लोक पण येतात, म्हणजे विद्यापीठात जागाच मिळत नाही. तर या सगळ्याच्या विरोधात ट्रम्पनी भूमिका घेतलेली आहे, आणि त्यामुळे तसा तो कल जाणवायला लागला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बांगलादेशच्या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्पनी भूमिका घेतलेली ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण भारतीयांना, तमाम भारतीयांना ही खात्री आहे की बांगलादेशमध्ये जे नाटक दिसलं, ज्या प्रकारे शेख हसीना विरुद्ध आंदोलन तयार करण्यात आलं, हे आंदोलनातनं त्यांना देश सोडून जायला भाग पाडण्यात आलं, आणि त्याच्यानंतर जो इस्लामवाद बांगलादेशमध्ये रुजवण्याचे प्रयत्न होत आहेत, हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत, तिथे या ना त्या प्रकारे अमेरिकन सरकार, कमला हॅरिस आणि जो बायडन यांचं सरकार त्याला जबाबदार आहे. त्याच्या मागची एकतर ती जुनी खोड किडे करायची, दुसऱ्यांच्या देशात काड्या करायची. आपल्याकडे पण काही राजकीय नेत्यांना काड्या करायची जाम हाऊस असते, 50 वर्ष राजकारणात राहिलं तरी काड्या करत राहायच्या. तसं ते अमेरिकेच्या राजकारणातही आहे. दुसरं कदाचित जसे म्हटलं की गाझावरती मुस्लिम मतदारांनी आपल्याला सोडू नये, म्हणून चला तुम्हाला गाझाचं लॉलीपॉप नाही तर ढाक्याचं आईस्क्रीम देतो, म्हणून ही गोष्ट केलेली असू शकते. पण जे काही असेल ते त्याची किंमत भारताला चुकवावी लागत आहे, आणि त्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट भूमिका घेणं हे जसा अमेरिकेतल्या हिंदूंसाठी महत्त्वाचं आहे, तसंच हे भारतीयांसाठीही महत्त्वाचं आहे. कारण हे बांगलादेशमध्ये असंच चालत राहिलं तर एक त्या तिथल्या हिंदूंवर अत्याचार होऊन ते संपतील किंवा भारतात येतील, आणि ते भारतात येण्याच्या नावावर हिंदू कमी आणि हे रोहिंगे आणि हे लोक जास्त येतील, आणि त्यांना घरं देणारे, त्यांना आधार कार्ड देणारे, त्यांना नोकऱ्या देणारे हे इथलेच लोक आहेत. आणि त्यामुळे बांगलादेशबद्दल भारताची जी भूमिका आहे त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरत सूर मिसळलेला ही चांगली गोष्ट आहे. अर्थात त्याच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर यायला पाहिजे, निवडणुकात विजयी व्हायला पाहिजे. पण अनेक राज्य अशी आहेत की जिथे रेस, 7 राज्य आहेत की जिथे रेस टाईट आहे, म्हणजे 0.2%, 0.4%, आणि तिथे 20-30 हजार हिंदूंनी जरी रिपब्लिकन पक्षाच्या बाजूनी मतदान केलं तरी निकाल फिरू शकतो, याची जाणीव ट्रम्प यांना आहे. अमेरिकेतल्या हिंदूंना याची जाणीव असावी अशी अपेक्षा आहे, कारण हा विषय जसा भारताच्या हिताचा आहे तसाच हा विषय हिंदूंच्या देखील हिताचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.